राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर गेलेत। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अशोक मासाळ यांना आपल्या स्वतःच्या रक्तांनी मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहून आक्रोश व्यक्त केलाय। पत्रात म्हटलंय, शासकीय कर्मचारी हे राज्याच्या विकासाचा कणा असूनही त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिलं जात नाहीये। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मंजूर होऊनही तिची अंमलबजावणी अद्याप रखडली आहे। याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही सरकारचे नोकर असलो तरी शेवटी सामान्य नागरिक आहोत। आमच्या वेदना आणि अडचणी समजून घेतल्या जात नाहीये। आमच्या भविष्याचा प्रश्न अनुत्तरित ठेवला जातोय, अशी भावना त्यांनी या पत्रातून व्यक्त केली। तसेच जुनी पेन्शन योजना लागू करा, रिक्त पद भरा आणि इतर प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावाव्या अशी मागणीही त्यांनी केली। शासनाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचाऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहिल्यानगर शाखा येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। कर्मचारी बांधवांच्या आक्रोशाचा आज दुसरा दिवस आहे। शासन आज देखील आमच्या बरोबर चर्चा करायला तयार नाही, आमच्या मागण्यांविषयी शब्द काढायला देखील तयार नाही। हाच आक्रोश, हाच क्रांतिकारी आक्रोश आम्ही अखंड प्रत्येक कार्यालयात चालू ठेवणार आहोत। आज रोजी मी उपाध्यक्ष आणि कर्मचारी संघटनेचा संघर्षशील कार्यकर्ता म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांना माझ्या रक्ताने एक पत्र लिहितोय। याचा विषय आहे, महाराष्ट्राच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अशोक सूर्यबान मासाळ याच्या रक्ताने लिहिलेला आक्रोश आणि प्रलंबित मागण्याचा टाहो मार्फत सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य, जे की काटकर साहेब आहेत, सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा अहिल्यानगर, ज्याचे सरचिटणीस निमसराव साहेब आहेत, मायबाप मुख्यमंत्री महोदय, आज हे पत्र लिहिताना आमची सरकारी लेखणी बंद आहे आणि आमच्या वैयक्तिक लेखणीतील शाई संपली आहे। आम्ही सांगतोय सरकारला, आज हे पत्र लिहिताना आमची सरकारी लेखणी बंद आहे आणि आमच्या वैयक्तिक लेखणीतील शाई संपली आहे। सर, आमच्या काळजात वेदनांचा पूर आलाय, म्हणून हे पत्र मी माझ्या रक्ताने जाहीररीत्या लिहितोय। हे केवळ एका माझ्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्याचं रक्त नाही, तर अहोरात्र राबणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांच्या भवितव्याचा रक्ताळलेला हा प्रश्न आहे। महोदय, आम्ही सरकारचे नोकर असू, पण शेवटी तुमचीच लेकरं आहोत। शासन हे जनतेसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मायबाप असतं। शासन हे जनतेसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मायबाप असतं। आज याचा विसर तुम्हाला पडलाय। मग आज ही लेकरं ऐन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरलेली असताना तुम्हाला पाजर का फुटत नाही? दगडालाही पाजर फुटेल अशी परिस्थिती आज या माझ्या निर्मळ महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहे। पण त्याच्या हातात नशिबाच्या चाव्या आहेत। ते शासन इतकं निर्दयी कसं होऊ शकतं? आम्ही काय मागत आहोत? आम्ही भीक मागत नाही, तर आमच्या हक्काचा मोबदला मागत आहोत। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना RNPS जी मंजूर झाली आहे, पण तिची अंमलबजावणी का रखडली आहे? माझा प्रश्न आहे। माझ्या रक्ताने लिहिलेल्या पत्रात मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर। 1 मार्च 2024 पासून निवृत्त झालेले आमचे बांधव आजही रिकाम्या हाताने घराकडे का बघत आहेत? आम्ही खरंच रिकाम्या हाताने बाहेर जातो। जुना काळ गेला, ज्या वेळेला सरकारी कर्मचाऱ्यांना नावं ठेवलं जायचं, पण आज खऱ्या अर्थाने सुशिक्षित मुलं आहोत। आम्ही MPSCतून कष्टाने भरती होणारे लोक आहोत। आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत आणि या शेतकरी कामगारावर आज अन्याय होतो। परिणामी आज हा सरकारी कर्मचारी संपत चाललाय। जे मृत्यूचं वय 60 करताना शासनाचे का हात थरथरतात आणि जीव धोक्यात घालून देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ले का होत असतात? संरक्षणाचे कायदे तुम्ही मावळ ठेवलेत साहेब। तुम्ही यावर काहीतरी नक्की करा साहेब। आम्हाला अनाथ करू नका। आम्ही धोरणं राबविणारी माणसं आहोत साहेब। आम्ही धोरणं राबविणारी माणसं आहोत। राज्याच्या विकासाचा कणा आहोत आणि जर कणाच मोडला तर हे राज्य कसं उभं राहणार सांगा साहेब? तुम्ही शांतपणे विचार करा साहेब। साहेब, तुम्ही डोळे बंद करून विचार करा। जर हा प्रशासनातील कर्मचारी हा कणा जर मोडला तर तुम्ही प्रशासन कसं चालवणार आहात? आज आम्ही रस्त्यावर आहोत कारण घराची ओढ संपली आहे आणि भविष्याची भीती खऱ्या अर्थाने वाढली आहे। आमचा हा आक्रोश
आमचा हा रक्ताचा थेंब आणि आमची ही एकजूट आपल्याला विनंती करत आहे, आता तरी जागे व्हा साहेब. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. हे रक्ताने लिहिलेले पत्र तुमच्या टेबलावर आल्यावर प्रशासकीय फाईलींपेक्षा आमच्या भावनांच्या फाईल तुम्ही आधी उघडा. हे रक्ताची फाईल नाहीये साहेब, ही आमच्या भावनांची फाईल आधी उघडा. आम्हाला न्याय द्या, सन्मानाने जगू द्या, अन्यथा कर्मचारी आक्रोश या सत्तेचा पाया हलविल्याशिवाय राहणार नाही. आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आपला नम्र अशोक सूर्यभान मासाळ आणि या राज्यातील समस्त शासकीय कर्मचारी. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.